नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जठराचे 3 काल्पनिक भाग करून त्यामधील पहिला भाग आणि दुसरा भाग इतके अन्न जर आपण ग्रहण केले तर कुठल्या विकृती निर्माण होतात किंवा कुठले फायदे होतात हे आपण बघितलं होतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण जठराचे 3 काल्पनिक भाग करून त्यातील तिसरा भाग म्हणजेच पूर्ण जठर भरेल इतकं अन्न आपण जर ग्रहण केलं तर कुठल्या विकृती निर्माण होत्या हे बघणार आहोत. ज्यावेळेस आपण पूर्ण अन्न ग्रहण केलं किंवा जठर पूर्ण भरेपर्यंत किंवा अन्ननलिकेत आपण ज्यालाच आपण आता असं म्हणतो की आता नरड्यात आलं इतके अन्न जर ज्यावेळेस आपण ग्रहण करतो त्यावेळेस त्रिदोषचा प्रकोप होतो, शरीर जड पडते, अजीर्ण होते, सोबतच अग्निमाद्य होते, अग्नी विझून जातो. कारण की आपल्या जे आपण अन्न ग्रहण करतो त्याचा दबाव हा अग्नीवर पडतो आणि ह्या दबावामुळे अग्नी विझून जातो. यामुळे अन्न व्यवस्थित पाचन होत नाही आणि पाचन न झाल्यामुळे आपण जे अन्न ग्रहण केले आहे ते शरीराला लागत नाही. यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता म्हणा किंवा प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे शरीरामध्ये कमी पडतात आणि ह्या रिलेटेड विविध आजार होत असतात, जसे की पोट मुरडून येणे, पोट गॅस पकडणे, पोट साफ न होणे, त्यानंतर